महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा फेसबुक पोस्टवरून संकेत। अंबरनाथ जवळ भीषण अपघात, शाळेत जाणाऱ्या 8 मुलांना उडवलं दुचाकीने। आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार नाही, रामदास आठवले यांचं वक्तव्य। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। अंबरनाथ जवळ भीषण अपघात झाला, शाळेत जाणाऱ्या 8 मुलांना दुचाकीने उडवलं। यामध्ये सर्वच 8 विद्यार्थी जखमी झाले, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातातील सर्वच मुलं 7वीतील विद्यार्थी आहेत। या अपघातात जखमी झालेल्या 8 जणांपैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत चौकशी सुरू आहे। आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्बुद्धपणा आणि निर्दयतेच्या सीमा ओलांडल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। आंध्रमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिवंत कबुतराला एका कागदी पाकिटात बंद करून रॉकेटच्या मदतीने हवेत उडवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। काँग्रेसचे आंध्र प्रदेश अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हा घाट घातला। कबुतराच्या तोंडात काँग्रेसचा झेंडा अडकवून एक कार्यकर्ता त्या कबुतराला एका कागदी पाकिटात बंद करताना व्हिडिओमध्ये दिसतोय। त्यानंतर दोघे हे पाकिट रॉकेटला लावताना दिसतात। एवढ्यावरच न थांबता हे रॉकेट पेटवून ते हवेत उडवलं जातं। कबुतरावर अनवैध अत्याचार करणाऱ्या या कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार या घटनेत ते कबूतर मृत्युमुखी पडलं नसून ते हवेत उडून गेलं। हे दृश्य पाहताना याबाबत स्पष्ट समजत नाही। देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिलेत। यावर्षी संसदेत सादर केलेल्या बजेटमध्ये 1 लाखाहून अधिकच्या खरेदी विक्रीसाठी पॅन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी ठेवला होता। यावेळी जेटली म्हणाले की आयकर विभागाच्या देखरेखीखाली प्रणाली मजबूत करण्यात आली आहे। कर चोरी आणि करदात्यांबाबतची अन्य माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची मदत होत आहे। जीएसटी लागू होणं या दिशेनं हे मोठं पाऊल आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार नाही असा दावा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेची लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत रिपाईला सोबत घेण्यासाठी भाजपानं हालचाली केल्यात। आम्ही भाजपकडे 22 जागांची मागणी केली असून आमच्या मागणीवर चर्चा होईल, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय। इतकंच नाही तर रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिवसेनेमध्ये पुन्हा येण्याचा सल्ला देऊन टाकलाय। यामुळे आठवलेंच्या सल्ल्यावर शिवसेना आणि मनसेतून काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। रशियातील शेलाम्बिस्क या शहरात इमारतीच्या 8व्या मजल्यावरील घरातल्या एका खिडकीत उभा राहून हा चिमुरडा अनेक करामती करत आहे। अवघ्या 2 ते 3 वर्षाचा हा मुलगा खिडकीत उभा राहिलेला पाहून सगळ्यांचे धाबे दण आणले होते। वेळी शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची खरी माहिती दिली, पण पोलीस घटनास्थळी येण्याआधी हा मुलगा आपणहूनच खाली उतरला होता। हा मुलगा सध्या सुखरूप जरी असला तरी त्यावेळेस त्याचे आई वडील नेमके कुठे होते याचा पोलीस अधिक तपास करत आहे। हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकताच अल्पावधीतच त्याला 40,000पेक्षा अधिक हिट्स मिळाले। अक्षय कुमारच्या सिंग इज ब्लिंगने पहिल्या दिवशी केलेल्या शानदार ओपनिंगला साजेशी कामगिरी शनिवारीही कायम ठेवली। प्रभुदेवाचा स्पेशल टच लाभलेल्या सिनेमाने शुक्रवार शनिवार या 2 दिवसात मिळून 35 कोटी 17 लाखांचा गल्ला जमवलाय। सुट्टीचा दिवस असल्यामुळे पहिल्याच दिवशी शुक्रवारी सिंग इज ब्लिंगने 20 कोटी 67 लाख रुपयांचं कलेक्शन केलंय। यानंतर शनिवारी 14 कोटी रुपयांची कमाई केली। रविवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे उपलब्ध झाले नसले तरी रविवारी ही सिंग इज ब्लिंगची घौडदौड कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। जी बिल्कुल, ये मुझे खुद 2 साल हो गए हैं, बेबी हो चाहे हॉलिडे हो, स्पेशल 26, ये सारी फिल्में जो एकदम मतलब जिसमें हंसी मजाक बिल्कुल नहीं है,
ये एक ऐसी फिल्म थी, मैं इसका इंतजार कर रहा था कि मैं ऐसी कोई फिल्म करूं। 2 साल बाद ये ऐसी फिल्म लेके आया हूं जो फिल्म मुझे आपके बहुत करीब लेके आई है। ऐसा एंटरटेनमेंट, ऐसी कमर्शियल फिल्म, चाहे हमारे जो फिल्म इंडस्ट्री का जो नॉर्म है, जो कहते हैं मसालेदार फिल्म, तो ये वही है, वैसी फिल्म है। इस अवतार में आपने मुझे कई बार कई और फिल्मों में भी देखा है, चाहे वो नमस्ते लंदन हो, चाहे वो सिंग इज किंग हो, लेकिन ये सिंग इज किंग की सीक्वल नहीं है, ये एब्सोल्युटली उससे अलग है। सिंग इज ब्लिंग, इसके अंदर मेरे किरदार का नाम है रफ्तार सिंह। एंड बहुत ही फनी कहानी है, बहुत ही मैं इमोशनल तो नहीं कहूँगा, इमोशंस थोड़े बहुत हैं, लेकिन एक जैसे कि आप जानते हैं मैंने और प्रभु तेरा साहब ने राउडी राठौर की थी, बस उसी जॉनर पे ये फिल्म है। आई होप पीपल यू गाइज एंजॉयड, हाउ मच आई हैव एंजॉयड वर्किंग इन इट। थैंक यू। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं फेसबुक पोस्टवरून संकेत। अंबरनाथ जवळ भीषण अपघात, शाळेत जाणाऱ्या 8 मुलांना उडवलं दुचाकीने। आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार नाही, रामदास आठवले यांचं वक्तव्य। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।